नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। अर्ज भरायला आला होता तुम्ही, आज अर्ज काय अपक्ष भरला आहे का पक्षाकडनं भरला आहे? आज आम्ही पक्षाकडून भरला आहे। अण्णांच्या आणि शिजोबाभाऊंच्या आशीर्वादानं मी कुद्दूर मतदारसंघात जिल्हा परिषद म्हणून महिला सर्वसाधारण महिला म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या माध्यमातून आपण विकास दिशा काय आहे तुमची भविष्यात कुद्दूर मतदारसंघात? कुद्दूर मतदारसंघातच असं नाही, मी तालुक्यातच विकासाच्या संबंधाने मी सांगते। गेली 15 वर्ष 20 वर्ष मी जिल्हा परिषदमध्ये काम करत आहे। मध्यंतरी मी महिला बालकल्याण सभापती म्हणून काम केलेलं आहे। त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आणि महिला सक्षमीकरण तालुक्यातील पूर्ण तालुक्यातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत, मुलींचा अभ्यास विकास झाला पाहिजे। त्या माध्यमातून मी इलेक्शन आता गेली 20 वर्ष लढवत आहे आणि मी तसे कार्यही केलेलं आहे। महिलांसाठी सभापती असताना सायकलच्या संवर्धन केलं असतील, CMS CITच्या मुलीला अनुदान असेल, अशा पद्धतीने मी अनेक कार्य केलेलं आहे। तालुक्यातील बऱ्याच संस्थांना मंदिरांना निधी दिलेला आहे, रस्त्यांची कामं केलेली आहे, गटरची कामं केलेली आहेत, शैक्षणिक अनेक कार्य केलेले आहे। आणि आता इथून पुढेही अण्णांच्या आणि भाऊंच्या विचारांचा वारसा घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे। तुमच्या कुद्दूर मतदारसंघात विकासाची दृष्टी काय असणार आहे भविष्यामध्ये? कुद्दूर मतदारसंघात तसं म्हटलं तर ते मतदारसंघ आता मला नवीनच आहे आणि आता येणारी त्या मतदारसंघात 33 गावं आहेत। त्या 33 गावाचा आराखडा मी आता अजून काही केलेलं नाही, पण जिथं जिथं काही माझी गरज म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही विकास कामं करता येतील ती विकास कामं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ह्या आमच्या माध्यमातून मतदारांना आपण काय आवाहन करला तर सध्याच्या टाइम? तुमच्या माध्यमातून मी असं सांगेन की बाबा ज्या आत्तापर्यंत मी केलेल्या कामांच्या ह्याच्यावर आणि भाऊ आता कमळ या चिन्ह घेऊन मी लढवत आहे। देशात कमळ आहे, राज्यात कमळ आहे, आता ह्याच्यात महाराष्ट्रात कमळ आहे, मनपात पण कमळ झालं, आता जिल्हा परिषदमध्ये मी कमळ फुलवावं आणि याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी उतरले आहे। तर तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी आणि प्रचंड बहुमताने विजय करावं हे मी तुम्हाला आवाहन करते। थँक्यू।